झाली ना साफसफाई? हो झाली आता सगळं. मग आता आपली बेडरूम. नाही नको, मी आवरीन एकटीच. नक्की? अरे हो, तू जा दुकानात. अगं पण मी सांगितलं ना करीन म्हणून. दे, जा तू दुकानात जा. अहो तुम्ही आलात? हा, तुलाच शोधत होतो मी. म्हटलं बऱ्याच घरात हे म्हणजे बऱ्याच दिवसांनी घरात कुणी नाही, आपण दोघेच आहोत. म्हटलं तुझ्याशी प्रेमाच्या गप्पा मारू नाही का? रोमॅन्टिक. त्याच गप्पा मारू नाही का? गप्प बसा. किती दिवस झाले तुम्ही माझ्यासाठी एक गाणं सुद्धा गायले नाही. पहिलं गाणं हवंय, देतो. आबा हे म्हणतो गाणं. लाजून हसणीयन हसून ते पाहणे मी ओळखून आहे. बरं असं आहे का? सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे. लाव जोर लाव अजून लाव. एक केद्या, कुठे चाललास? मोठ्या फंट्या मारत होतास ना तुझ्या रुंदाताई बद्दल. इंजिनियर होणार होती म्हणायलेलास. ती आता इंजिनियर नाही, कामवाली ती पण आमच्या घरातली. तिच्या हातात आता बुक्स नाही, झाडू आहे झाडू. बघ जा, कामवालीचा भाऊ आहे कामवालीचा. माझ्या पण बोलतोस. अरे सोडे सोडे सोडे. ए प्रसाद, तुझा भाचा बघ. अरे सोड सोड. ए बाबा, अरे काय चाललंय? उठ. सोड सोड त्याला. त्याने आधी मारामारी सुरू केली. अलंकार, कळत नाही तुला? गुंडासारखी मारामारी करतोयस. चल घरी जा. पण एक दिन घरी जा. चल. केदार लागलं नाही ना तुला? नाही, ठीक आहे. इथून पुढे अलंकार तुझ्या वाट्याला जाणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. आणि जर तसं झालंच तर तू पहिल्यांदा येऊन मला सांग. अलंकारच्या वतीने मी तुझी माफी मागतो. थँक्स. एक मैं और एक तू आणि दोनों मिले इस तरह. मम्मी डॅडी, झाला तुमचा डान्स? माझ्या चेहऱ्याकडे बघा. तो प्रसाद मामा वरडला मला. केद्याची आणि माझ्या फायटिंग मध्ये त्याची साईड घेतली त्यांनी. हा बरं. बरं काय बरं? ऐकून घे ना त्याचं. काय झालं? अरे काय रे, केवढा मळलास? कुठे लोळून आलास? जा हातपाय स्वच्छ धुवून घे. एक मिनिट. जा त्याला आंघोळ घाल. जा. हा ठीक आहे, जा आंघोळ करून घे आणि कपडे बदलून घे. ठीक आहे. कुठे चाललात? अगं ते हे का आता तर तुम्ही कुठे रोमॅन्टिक झाला होतात. हा मग कंटिन्यू. कंटिन्यू. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी. ऐकलंस का? चंद्र आहे
हॅलो. हॅलो. फोन आलाय. हॅलो. कुठे आहेस ग? हे का आता घरी आली का ग? आणि ती इंजिनिअरिंग बाई कुठे आहे? असेल आत का? एक काम कर, हॉलमध्ये जा आणि तो फ्लॉवर पॉट आहे ना काचेचा ग, हा. हा तो फोडून टाक. फोडून टाकू का? अगं प्राची, मी ना वृंदाला आज हॉलची साफसफाई करायला सांगितले. हा फ्लॉवर पॉट फोडलास ना की त्याचं खापर मला तिच्या डोक्यावर टाकता येईल, चांगलं धारेवरही धरता येईल. फोड फोड. आत्ता फोडते. फोड. हाँ सुना क्या हुआ क्या हुआ. च्या समोर नको, कोणी नसताना फ्लॉवर पॉट तोडायला हवा. केदार हे घे, हा टॉवेल घे, पुस. केदार बाहेर मारामारी करायची गरज होती आता? आणखी थोडा बुकलालाच हवं होतं त्याला. मग 2 रट्टे मारले पाहिजेत केदार. केदार आणि तो तुझा मित्र असला तरी तो वृंदाताईचा भाचा आहे आता. तुला कळत कसं नाही रे? हो ना, मग तो वृंदाताईला त्यांच्या घरातली कामवाली का बोलला? अरे तू असं काय करतोस की? अगं आई, आता तू आता काळजी नको करूस. प्रसाद भाऊजी वृंदाताईची नक्की चांगली काळजी घेईल. प्रसाद भाऊजीने त्या जोकरला असला बेदम छापलाय ना, भारी मजा आली. आणि तुला माहितीये, मला जे प्रसाद भाऊजी डंबू वाटायचा, तो हरीचा दूध नसला तरी तो वृंदाताईचा चांगला फ्रेंड होऊ शकेल असं मला आज वाटलं. काय चाललंय? त्याची मारामारी झाली आता बाहेर म्हणून ओरडत होते त्याला. ते जाऊ दे, मी तुला काम सांगितलं होतं ते झालं का? मी डबा भरून ठेवते, आपण तुम्ही 2 घास खाऊन घ्या ना पटकन. अगं नको, माझ्या जेवणाचा नंतर बघू, तू आधी तो डबा भर खिरीचा. मी जाऊन तो पटकन वृंदाला देऊन येतो, तिला भूक लागली असेल ग. आणि आवडते ना मी तिला. आता आणते. तू जा लवकर लवकर. अरे आजचा अभ्यास झाला? जाऊन पहिला अभ्यासाला बसायचं, मी आल्यानंतर चेक करणार आहे तो, कळलं? हा. मंगला झालं का ग? नाची, काय करतेस? अरे मी वॉच शोधतीये मी. बघ ना रे, कुठे ठेवलं काय माहिती. कुठेही कसं ठेवतेस का घड्याळ तुझं? थांब, मी बघतो सापडतंय का. वृंदा, काय झालं? अगं हिला हिचं घड्याळ सापडत नाही, रिस्ट वॉच. आता आपण घर आवरलं ना, मगाशी तुला कुठे बघितल्यासारखं वाटतंय का? नाही रे, आत्ताच सगळा हॉल आवरला. माझ्या तरी बघण्यात नाही आलं. तुला काही आठवतंय का कुठे ठेवलं होतं शेवटी? हा नाही, तेच तर अगं, कुठे मला काहीच आठवत नाहीये. अगं तू हातातच घातलंयस. अगं हो की, हातातच आहे. आणि मी उगाचच घरभर शोधत फिरतीये. अगं होतं असं कधी कधी. आईला पण असंच व्हायचं, विसरून जायची कुठे काय ठेवलंय ते. थँक्स. हा तुझं अजून काम नाही झालं? नाही, घर आवरून झालंय, आता फक्त स्वयंपाक राहिलाय. मी लगेच स्वयंपाकाला लागते. प्रसाद, तुझी आवडती भाजी कुठली आहे? नाही म्हणजे तीच केली असती. हॅलो, काय ग, फोडलास का? कसलं काय, गेले होते, वास उचलला मी आणि आला ना प्रसाद दादा. पाहिलं ते काय हॉलमध्ये 2 जण. आता
फोडून येतो? मला एक कळत नाहीये, या वेळेला दुकानात बसायचं सोडून प्रसाद घरी काय करतोय? काय प्रसाद दुकान सोडून घरी आलाय? ठेव ठेव फोन ठेव. मग दुकानात कोण आहे? नाही हो माहिती, प्राची काही बोलली नाही मला. चला चला घरी चला, घरी चला, घरी चला चला. अरे देवा. सगळं फुकट घालवायचं. अहो पण त्या प्रसादला आता काय? अहो अहो एवढा मोठा झालाय पण जबाबदारीची जाणीव नाहीये त्याला. अय्या, हे पण ना. अगं वृंदा, मी काय म्हणतोय की हे मी बघ, तू काहीही म्हणू नकोस. आधीच खूप उशीर झालाय, तर तू पटकन कामाला जा. अगं हो, Please जा, पण तू जा. माझं ऐकून. अरे जा प्रसाद. अरे ए ए ए तू त्या मूर्ख महेश्वर दुकान सोपून आलास? गाढव लेखाचा कळत नाही तुला? सॉरी, मी जातो दुकानात लगेच. जा 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 लवकर आता. वृंदा, बाबा, तुझ्या आईने ना ही खीर पाठवली होती तुझ्यासाठी. खीर? तुला आवडते ना? सावकाशा सांडे. थँक्यू. कशी आहेस तू आता? हो, मी बरी आहे बाबा आता. तुला काही त्रास वगैरे नाही ना? अहो नाही बाबा, काहीच त्रास नाहीये मला. आणि प्रसाद आहे ना, तो खरंच खूप काळजी घेतो माझी. त्यामुळे तो असताना तुम्ही माझी काळजी करायची अजिबात गरज नाहीये. आणि बाकीचे सगळे? बाबा बाकी सगळे पण खूप चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की कांता काकू मला खूप बोलतात वगैरे, पण तसं काही नाहीये बाबा. पण त्या सगळं माझ्या भल्यासाठीच सांगत असतात, की मला 4 गोष्टी शिकायला मिळाव्यात म्हणून. उलट त्यांना स्वतःपेक्षा माझीच जास्त काळजी असते म्हणून बोलत असतात. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाबा केदार कसा आहे? बाबा तुम्ही प्लीज त्याला रागवा, नाही तर तो इकडे तिकडे फिरण्यातच सगळा वेळ घालवतो. आणि ताई कशी आहे बाबा? तिचं पार्लरचं काम नीट चालू आहे ना? अगं सगळं चांगलं चाललंय. तू आमची नको काळजी करू. तू फक्त इथे सुखात राहा, म्हणजे मग. राजसा जवळी बस जरा. पुरे पुरे जा. नृत्य करून करून आता आम्ही खूप थकलो आहोत. आता आम्ही विश्राम करू इच्छितो. हे अबुधाबीच्या राजकुमारा, ही दासी तुमच्या हुकमाची वाट पाहतीये. बोला बोला, मी तुमच्यासाठी काय करू? आकाशातले चंद्र तारे तोडून आणू की आणखी काय आणू? चहा आण. रोमॅन्टिक काय बोलायला गेलं तर चहा. थकली या, आधीच गेली गेली. आणि हे आलं वगैरे टाक व्यवस्थित. आणि सावकाश चहा कर हा. एवढाच वेळ मिळेल मला. चहा. अरे बाबरा, हे वृंदाला भेटायला जरा. बर 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 बर, भेटे ना? हो. छान छान छान. चल. नाही पण दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. हा प्रसाद लग्न झाल्यापासून फारच बिघडलाय. सारखं कसलं घरी येत असतो दुकान सोडून? तुम्हालाच घाई झाली होती ना त्याचं लग्न करून द्यायची.
हुशार आहे वृंदा, वृंदा हुशार आहे, असंच पाहिजे तुम्हाला. नाही नाही, या प्रसादला एकदा समज द्यायलाच हवी. पण अहो जाऊ दे बाई, मला काय ऐक देवा परमेश्वरा. वृंदे पाणी आण ग बाई जरा. ऐक आई आई तटले ग. नाही पण प्रसाद अरे बापरे, दरोडा वगैरे पडला का काय? कॅश कॅश. हे तू पाटल्या बघ, पाटल्या बघ. अरे देवा, हे काय हो नवीनच आता. आय हो आय. अरे तू वळी पण आहेत, सगळी सगळी वळी आहेत. दागिने आहे ना. हे काय? हाय. हे पण आहे. काय प्रकार आहे हा? नाही पण तिजोरी उघडी कशी होती? हे दागिने चोरायचा प्रयत्न तर केला नसेल कोणी? नाही नाही, मला काय वाटतं माहितीये, तुम्हीच नीट बंद केली नसेल ती. अगं अशी सताड उघडी ठेवीन का? हो पण सगळ्या वस्तू आहेत ना जिथल्या तिथे, मग कशाला काळजी करताय तू? आणि हा, हे घ्या हे घ्या. बाबू कशाला आला होता इथं? आपल्याला पाहिल्यावर चेहरा उतरला त्याचा. बाबा माझ्यासाठी मलाही तसंच वाटतंय हो. त्यांनीच दागिने चोरायचा प्रयत्न केला नसेल कशावरून? शक्यता नाकारता येत नाही. आम्ही नसताना नेमके बरे घरी आले ते. हो बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांना ना हिचे दागिने द्यायचेच नव्हते, म्हणून लग्नाच्या वेळेला ना घातले नाहीत त्यांनी तिच्या अंगावर. अगदी माझ्या मनातलं बोललीस कांता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आठवणीने तुम्ही मागून घेतलेत म्हणून, तेव्हा त्यांनी ते मनाविरुद्ध दिले, म्हणून आज आपण घरी नसताना त्यांनी ते चोरण्याचा प्रयत्न केला. उगीच नाही आपल्याला बघितल्यावर त्यांचा चेहरा असा गोरामोरा झाला. नक्की त्यांच्या मनात काहीतरी काळं बेरं होत. आपल्या सुनेचे वडील आहेत ते, त्यांच्या चोरीचा आळ घेत आहे. अगं पण कांता, आपण दोघांनी पाहिलं ना त्यांना आपल्या घरातून बाहेर येताना. आपल्याला पाहिल्यावर कसा झाला होता चेहरा त्याचा. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. हे असंच काहीतरी वेडवाकडं बोलणार होतात ना हिला. हो काय हे सदानंदराव, बाबूरावांसारख्या अत्यंत प्रामाणिक माणसावर तुम्ही चोरीचा आळ घेताय. हो व्याही आहेत ते आपले, पोटची पोर आहे त्यांची आपल्या घरात, आपल्या सुनेचे वडील आहेत ते, त्यांच्यावर चोरीचा आळ घेताय. अगं पण कांता, आपण दोघांनी पाहिलं ना त्यांना आपल्या घरातून बाहेर येताना. आपल्याला पाहिल्यावर कसा झाला होता चेहरा त्याचा. हो तुम्ही उगाच काहीतरी मनात आणू नका. त्यांची मुलगी आपल्या घरात आहे, भेटायला आले असतील तिला. ऑफिस सोडून काहीतरी दुसरं काम पण असू शकत नाही का? काय ग वृंदा? हो ना. हो आई, बाबा आज दुपारी घरी जेवायला येणार होते आणि आईने खीर केली होती ना माझ्यासाठी, तीच द्यायला आले होते आपल्याकडे. ते खीर केली तुझ्यासाठी? बघितलं, खीर केली होती तिच्यासाठी, ते द्यायला आले होते आणि तुम्ही उगाच संशय घेतला तो त्यांच्यावर. अगं मग तिजोरी उघडी कशी? हो त्याचा विचार काय तो तुम्ही करा. उगाच हिला कशाला ऐकवताय चार गोष्टी. एक तर पोर थकली असणारे सबंध दिवस काम करू. जा ग बाळा, जा जा, तू आराम कर जा. यांचं नको मनाला लावून घेऊ. हा जा जा बाळा जा. हाय हो हो, बोलताना जरा ना मागचा पुढचा विचार करा तुम्ही सदानंदराव. काय परिणाम होतील काही लक्षात येत आहे का तुमच्या? तिजोरी अशी उघडी राहिली असती तर काय काय झालं असतं ह्याची कल्पना आहे का तुला? तुम्ही आणि तुमची तिजोरी काय वाटेल ते करा, पण वृंदाशी बोलताना ना जरा सांभाळून बोला.
तिला जर नाराज केली तर पर्यायाने प्रसादही नाराज होणार आणि मग सुदेश सारखा तोही घर सोडून गेला तर मला नाही हो माझ्या प्रसादला आता गमवायचं. काही झालं तरी नाही.